जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. डेली जीएसचा आपला दिवस चौथा बघा. आज आपण इकॉनॉमिक्सचा महत्त्वाचा टॉपिक बघू. पंचवार्षिक योजनेमधला एक महत्त्वाचा मुद्दा बघू, ज्यावर सारखे प्रश्न विचारला, तो म्हणजे लोह पोलाद उद्योगावर प्रश्न विचारला बघा. कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आले हा देखील प्रश्न विचारला तो. हा प्रश्नाचं उत्तर एकदम इझी तुम्ही देऊ शकता. तुम्हाला 2चा जरी पाढा असला तरी उत्तर देऊ शकता, कारण की दुसरी पंचवार्षिक योजना, चौथी पंचवार्षिक योजना आणि 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये फक्त लोह पोलाद प्रकल्प सुरू करण्यात आले बघा. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये एकूण 3 लोह पोलाद प्रकल्प सुरू करण्यात आले. कोणते कोणते? तर भिलाई, रूरकेला आणि दुर्गापूर. बघा आता भिलाई छत्तीसगडमध्ये सुरू करण्यात आला होता, तर रशियाच्या मदतीने. रूरकेला ओडिसामध्ये सुरू करण्यात आला होता, तर जर्मनीच्या मदतीने. आणि दुर्गापूर हा पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आला, ब्रिटनच्या मदतीने. अशा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमधले 3 महत्त्वाचे प्रकल्प लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा भिलाई हा 1955 मध्ये सुरू करण्यात आला, बाकी दोन्ही जे येतात 1959 मध्ये सुरू करण्यात आले. आता चौथी पंचवार्षिक योजनेमध्ये बघा, त्यामध्ये एकच लोह पोलाद प्रकल्प सुरू करण्यात आला, तो म्हणजे बोकारो, आणि तो झारखंडमध्ये सुरू करण्यात आला. आणि हा देखील रशियाच्या मदतीने सुरू करण्यात आला. आणि राहिले 6वी पंचवार्षिक योजना, त्यामध्ये देखील 2 पोलाद प्रकल्प स्टार्ट करण्यात आले बघा. कोणता? विशाखापट्टणम, सालेम तामिळनाडूमध्ये. हे 2, एक विशाखापट्टणम आणि दुसरा सालेम तामिळनाडूमधला. हे एवढे जरी लोह पोलाद प्रकल्प, टोटल तुम्ही 6 पोलाद प्रकल्प लक्षात ठेवले, तर पंचवार्षिक योजनेमधले सर्व पोलाद प्रकल्प तुमच्या लक्षात येऊन जातात बघा. आणि लक्षात ठेवायचे तुम्हाला. थँक्यू.